देवेंद्र फडणवीस म्हणजे शूर्पणखा. या शूर्पणखेचे नाक कापल्याशिवाय आम्ही राहणार नाही. संजय राऊतांची जहरी टीका. बाळासाहेब वाघ असतील तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेले डाग आहात, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणजे शूर्पणखा आणि या शूर्पणखेचे नाक कापल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली आहे, जे मुंबईत माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब वाघ असतील तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेले डाग आहात. कधी असं ऐकलं आहे का की कोण आला रे आला, कोण आला, भाजपचा वाघ आला. शिवसेना हीच खरी भाजपची सेना आहे आणि वाघांचीही सेना आहे. बाबरी पाडल्यानंतर त्याचे आरोपपत्र एकदा फडणवीसांनी बघावं. राम मंदिर फक्त एकाच व्यक्तीमुळे उभं राहिलं आहे असं त्यांना वाटतं. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चेले चपाटी एक नंबरचे खोटारडे आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणजे शूर्पणखा आहे. या शूर्पणखेचे नाक कापल्याशिवाय आम्ही राहणार नाही. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला 4ही शंकराचार्यांनी बहिष्कार घातला. त्याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, देशातील सर्वात मोठे शंकराचार्य नरेंद्र मोदी आहेत असं भाजपला वाटत असावं. त्यामुळे श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला शंकराचार्य येत नसतील. अर्धवट झालेल्या राम मंदिराच्या उद्घाटनावर 4ही शंकराचार्यांनी बहिष्कार घातलाय असं संजय राऊत म्हणाले. आमचे सतीश प्रधान असतील, मनोहर जोशी असतील, विद्याधर गोखल्यांपासून मोरेश्वर सावे हे शिवसेनेत होते, अनेक आमदार, नगरसेवक आज जे तुमच्या बरोबर आहेत, शेळ्या त्या तिथे नव्हत्या. शेळ्या मेंढ्या वाघच होते शिवसेनेचे, आणि म्हणून आज अयोध्येत राम मंदिर उभं आहे. पण देवेंद्र फडणवीस हे शूर्पणखेच्या भूमिकेत शिरलेले आहेत. ते अनेक मायावी रूप घेत आहेत आणि महाराष्ट्राला गुमराह करतायत. पण शेवटी नाशिकला शिवसेनेचं महाशिबिर आणि अधिवेशन होत आहे, यासाठीच होत आहे की आम्हाला या शूर्पणखेचं नाकच कापायचं आहे 2024 साली. पहा तुम्ही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.